नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आता मिसफायरचा हात पकडतो आणि मिसफायरला म्हणू लागतो, मिसफायर अगं त्या दिवशी तू मला काहीतरी सांगणार होती. काय मिसफायर ते? अगं बोल की, तुझ्या मनात काय हे या रायाला सांगणार नाही का? त्यावर लगेच आता मंजिरी मात्र लाजू लागते आणि हळूच म्हणू लागते, राया माझ्या मनातलं मलाही तुला सांगायचं आहे रे, हे सगळं मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. असे म्हणून आता मंजिरी काहीतरी बोलणार, तेच लगेच अचानक आता मंजिरीच्या डोक्यात वरनं फॅन पडणार. तेच राया तिला पटकन हात ओढून बाजूला ओढतो आणि आता लगेच राया आणि मंजिरी दोघेही कॉटवरती पडलेले असतात. आता मंजिरी रायाच्या मिठीत असते. राया आणि मंजिरी दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. त्याच वेळेस आता जोरदार दिशी पंख्याचा आवाज होत सगळेजण धावतच येतात. तर आता इकडे जय मात्र आता आपल्या स्वतःच्या हातानेच आता चाकू घेऊन आता स्वतःचाच एक हात आता चाकूने असा खुपसणार. तेच लगेच आता शशिकला येते आणि म्हणू लागते, ए जय, अरे वेळ लागलाय का तुला? असे म्हणून आता जयच्या हातनं लगेच तो चाकू हिसकावून घेते आणि फेकून देते आणि जयला म्हणू लागते, रे मूर्खा, अरे स्वतःचा जीव घेण्यापेक्षा त्यांचा जीव कसा घेता येईल ना याचा जरा विचार कर ना. त्यावर जय म्हणू लागतो, काय करू मग मी? काय केलं नव्हतं मी? सगळा बंदोबस्त केला होता, पण तरीही तो राया मरतच नाही आहे, तो जिवंतच असतो. सगळा बंदोबस्त झाला होता, त्याला गोळ्या मारल्या होत्या, त्याच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या, सगळ्यांना बंदोबस्त करून धमकावून ठेवलं होतं, कोणीही रायाची मदत करायची नाही, पण तरीही तो राया वाचला. कसा काय वाचतो ना तेच कळत नाही. मग आता दुसरा पर्यायच नाही आहे माझ्याकडे, दरवेळेस सगळे प्लॅन फसतायत माझे. त्यावर शशिकला म्हणू लागते, आणि माझं काय? माझंही तेच आहे ना. अरे रात्रीतून वाटलं होतं ती म्हातारी आणि म्हातारा खपतील, जातील मरून, पण नाही, दोघांनाही काहीही झालं नाही, दोघेही अगदी जिवंतच आहे. मग काय करू मी? आणि आता त्यातल्या त्यात ती म्हातारी आता अशी भडकणार आहे माझ्यावरती, माझा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे माझ्याकडे शेवटचा एकच पर्याय उरलाय जय, आणि तो म्हणजे ते घर सोडून निघून जाणं. तेव्हा जयला धक्काच बसतो, शशिकला काय बोलते हे? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो जय, माझ्याकडे आता एवढाच मार्ग राहिला आहे, मला त्या घरात आता जागा नाही, मला ते घर सोडून जावं लागेल, नाहीतर ती म्हातारी मला सोडणार नाही. आणि तिचा तो मानलेला लेक तो आला इन टाईमवर धावत त्या दोघांना वाचवायला, नाहीतर एकदाचे दोघं फासावर लटकले असते ना तरी संपले तरी असते, म्हणजे ते घर माझं स्वतःचं झालं असतं, मीच राज्य केलं असतं. पण नाही, सगळ्या प्लॅन चौपट झाला. त्यावर जयम लागतो, शशिकला अगं वेळ लागलाय का तुला? ते घर तुझ्या हक्काचं आहे, त्यामुळे तू ते घर सोडून कुठेही जाणार नाही, उलट त्या घरात राहून त्यांना जिवंतपणे नरक यातना द्यायच्या, तुला एवढं लक्षात ठेव. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय, अरे पण तो राया आणि ती मंजिरी असं होऊ देतील? अरे त्या म्हातारा आणि म्हातारीला उलसाकसुद्धा त्रास होऊ देती नाही ते राया आणि मंजिरी, मग कसा नरक यातना देणार मी? तेव्हा जय लागतो, शशिकला त्यासाठी तुला त्या घरातच राहावं लागेल आणि त्या राया आणि मंजिरीला एक होऊ द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. ते दोघे जर एक झाले ना तर सगळं अवघड होऊन जाईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्र येण्याआधीच आपल्याला त्या घरात राहून काहीतरी करावं लागेल, एवढं लक्षात ठेव. त्यावर शशिकला म्हणू लागते, जय, तुझं म्हणणं मला पटतंय, तसं माझ्या डोक्यात आलं होतं, म्हणून घरातून निघताना मी एक अगदी योग्य प्लॅन करून आले. आता मात्र इकडे नाना जीजी सगळेजण धावत येतात. आता मंजिरी आणि राया दोघेही कॉटवरती पडलेले असतात, फॅन खाली पडलेला असतो. आता लगेच जीजी नाना मला लागतात, काय झालंय? कसला आवाज झालाय? हा फॅन कसा काय पडला? आता मात्र सगळ्यांना त्या फॅनकडे बघून धक्काच बसतो. बरं तरी एखाद्याच्या डोक्यात पडला नाही, नाहीतर किती मोठं विपरीत घडलं असतं. जीजी आता राहायला म्हणू लागते, राया, अरे केवढा मोठा अनर्थ टळला, हे सगळं कसं झालं? त्यावर नाना म्हणू लागतात, आता आपल्याला इलेक्ट्रिशियनला बोलून हा फॅन पक्का बसून घ्यावं लागेल, उगाच एखाद्याच्या जीवावरती बेतलं असतं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो ना जीजी, कसा फॅन पडला ना तेच कळलं नाही. बरं झालं वेळेवरती रायाने माझा हात ओढला आणि मला बाजूला खेचलं, नाहीतर हा फॅन तर माझ्या डोक्यात. आता मात्र सगळ्यांना भीती वाटलेली असते. त्याच वेळेस रायाला मात्र डाऊट येतो, फॅन असा सहजासहजी पडू शकत नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता मात्र राया त्या फॅनजवळ खाली बसतो आणि बघू लागतो, अशा कशा या फॅनच्या आट्या निसटल्या. आता त्याला
डाऊट आलेला असतो. त्याच वेळेस इकडे शशिकला हॉलमध्ये आलेली असते. आता हळूच दरवाजातनं डोकावून शशिकला बघू लागते. इकडे कोणी दिसत नाही आहे. पटकन आपल्या रूममध्ये निघून जावं. जर कोणी आलं ना तर उगाच डोक्याला ताप होईल असे म्हणून आता घाईघाईतच आपल्या रूममध्ये निघालेली शशिकला जिजीला दिसते. आता जिजी जोरात ओरडते, शशिकला थांब. आता शशिकला लगेच हळूचच बडबड करू लागते, आली ही म्हातारी, आता एकदाची कटकट सुरू करेल माझ्या मागं. त्याच वेळी जिजीव लागते, शशिकला हे सगळं तू जे काही केलंय ना त्याची तुला शिक्षा होणार, तुला सोडणार नाही मी. तेव्हा शशिकला लागते, ओ जाऊ बाई, अहो काय बोलताय तुम्ही, कशाचा संबंध कशाशी जोडताय, काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा जिजी लागते, शशिकला अगं आमच्या मरणाची वाट बघत होती ना काल बसून, मग हे सगळं तूच केलं ना, आता करून सरून जणू काही तू केलंच नाही असा आव आणू नको. तू कशी आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती. अगं फक्त आम्हा दोघांना बांधून नव्हतं ठेवलं, तू त्या जय आणि निक्कीला मिळून तुझ्या पोरगीला सुद्धा बांधलं होतं. लाज नाही वाटत ते जय आणि निक्कीच्या साथीला साथ देऊन आमचा जीव घ्यायला तुला. तेव्हा शशिकला लागते, काय बोलताय जाऊबाई तुम्ही, तुमच्या समध्यांच्या जीवावरती मी का उठेल, मी असं का करेल. तेव्हा लगेच आता जिजीव लागते, राया तुला सांगते ही बाई साधीसुधी नाही आहे. अरे निष्ठूर आणि कपटी बाई ही, नालायक नाही तर. ते जय आणि निक्कीला मिळून तिने आम्हा सगळ्यांना बांधून ठेवलं होतं आणि त्यांचे साथीदार झाली ही. तुला माहिती आहे एवढंच नाही, आमच्या जीवावरतीच नाही तर राया ती तुझ्यासुद्धा जीवावरती उठली. अरे त्या शशिकला सारखी नीच बाई अजून मी कधीच आणि कुठेच बघितली नाही आहे. तेव्हा लगेच आता शशिकला ते जाऊबाई अहो तोंडाला येईल ते काय बोलताय, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा लगेच रायम लागतो, हो काकू तू असं काहीच केलेलं नाही आहे ना, मग तू काल तिथे बसून त्या तिघांकडे काय मज्जा बघत होती का, ते तिघं फासावर लटकणारे का हे बघत होती का. तेव्हा लगेच आता शशिकला लागते, राया अरे तू मला तिथे बसलेलं बघितलं रे, पण मी का बसले होते का नाही हे विचारलं का तू मला. अरे ती निक्की किती डेंजर आहे तुला माहिती नाही आहे. अरे तिने मला धमकावलं होतं, जर तू तिथे बसून त्या तिघांकडे पाळत ठेवली नाही तर तुझा जीव घेईल, अजिबात त्यांची मदत करायची नाही असं मला धमकावून सांगितलं होतं रे, म्हणून मला तिकडे बसावं लागलं. तेव्हा रायम लागतो, हो. त्यावर लगेच आता जिजीव लागते, मग शशिकला अगं जय आणि निक्की निघून गेल्यानंतर तर तू आमची मदत करू शकत होती ना, मग एवढे तुझे नाना म्हणजे तुझे भाऊजी फासावर लटकणार होते तरीही तू मदतीला धावून आली नाही, शांतपणे बघत होती, मग तू का मदत केली नाही. आता मात्र शशिकला लगेच आपल्या तोंडून खरं बोलून जाते, कारण मला यांना मरताने बघायचं होतं ना. आता लगेच राया जिजी सगळेजण रागाने शशिकलाकडे बघू लागते. त्याच वेळेस रायम लागतो, हो आता तुझ्या तोंडून खरं निघालं ना, म्हणजे शशिकला तुझ्याच मनात होतं ना या तिघांना मारायचं ते, आता तुला मरताने कसं बघता येईल ना ते तू स्वतःलाच बघ. आता मात्र शशिकला घाबरते, ए राया अरे काय बोलतोय तू. तेव्हा रायम लागतो, हो तुला नाना जिजीला मरताने बघायचं होतं ना, मग बघ आता तू कशी मरते मी दाखवतोस तुला. असे म्हणून आता लगेच राया इकडे किचनमध्ये जातो. त्याच वेळेस शशिकला लागते, जाऊबाई अहो थांबवा ना या रायाला, अहो वेडा आहे तो, काही करेल, मला मारतो की काय आता. हे बघ राया मला काही करू नको. राया किचनमधनं रस्सी घेऊन येतो आणि लगेच आता शशिकला जवळ येतो. शशिकला आता टेबलला गोलगोल गरके घालू लागते आणि पाठीमागे सोप्याची खुर्ची असते त्या खुर्चीवरती जाऊन आदळते. आता राया तिच्या जवळ येतो. आता शशिकला त्या खुर्चीवरती बसते. तेव्हा राया लगेच तिचे हात बांधू लागतो. शशिकला ओरडत असते, राया अरे नको ना रे, सोड ना मला, हे बघ मला तसं नव्हतं म्हणायचं, मला जे म्हणायचं होतं ते समजून घे ना, हे बघ राया. त्यावर रायम लागतो, नाही शशिकला आता तू कशी मरते ना ती तुझ्या डोळ्यानेच बघतो. तेवढ्यात हवलदार सानप दरवाज्यातनं येतो आणि म्हणू लागतो, इकडे रुजिदा कोण आहे. त्याच वेळेस रुजिदा समोर येते आणि म्हणू लागते, मीच आहे. तेव्हा हवलदार सानप म्हणू लागतो, तुमचा नवरा प्रशांत कुठे येतो. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, प्रशांत तो तर कामासाठी जायले. त्यावर लगेच हवलदार सानप म्हणू लागतो, आम्हाला गावात एक बॉडी सापडली, ती कदाचित तुमच्या नवऱ्याची म्हणजे प्रशांतचीच आहे असं आम्हाला वाटतंय, तुम्ही खात्री करायला पोलीस स्टेशनला चला. तेव्हा लगेच आता रुजीला तर धक्काच बसतो. त्याच वेळेस आता नानाजीजी सगळेजण हवलदार सानपकडे बघू लागतात. आता शशिकला तर डोक्यालाच हात लावते, अरे बापरे प्रशांतची डेड बॉडी. तेव्हा रुजीला म्हणते, नाही असं होऊ शकत नाही, माझ्या प्रशांतला काही झाले नाही. त्यावर हवलदार सानप म्हणू लागतो, हे बघा
आम्हाला जे काही शंकेनुसार वाटलं आहे ना ते आम्ही तुम्हाला सांगितलं आहे, पण तुम्हाला तिकडे येऊन बॉडी चेक करावी लागेल आणि मग तुम्हाला खात्री करून सांगावं लागेल. आता मात्र लगेच रुजिदा खाली पडणार. तेच नानाजीजी सर्वजण तिला पकडतात. त्याच वेळेस आता राया लागतो, रुजिदा हे बघ तू सावर, अगं प्रशांत नसेल तो. तेव्हा जीजी लागते, हे बघ रुजिदा आपण फक्त खात्री करून येऊ, तो प्रशांत नसेल, तुला माहिती आहे ना. आता रुजिदा धावतच इकडे पोलीस स्टेशनला निघालेली असते. त्याच वेळेस आता मात्र मंजिरी रायाला हे ऐकून धक्काच बसलेला होतो. आता सगळेजण इकडे बॉडी बघण्यासाठी आलेले असतात. आता त्या प्रशांतच्या बॉडीवरती पांढरं कापड टाकलेलं असतं. तेव्हा हवालदार सानप म्हणू लागतो, हे बघा हीच ती बॉडी आहे. आता मी तुम्हाला चेहरा दाखवतो, मग तुम्ही ओळखून सांगा तुमचा प्रशांत आहे की नाही ते. आता लगेच हवालदार सानप प्रशांतच्या चेहऱ्यावरचं कापड बाजूला करतो. आता मात्र प्रशांतला बघताच रुजिदा जोरात ओरडते, प्रशांत हे सगळं काय झालं. शशिकला तर दोनही हात डोक्याला लावूनच बघू लागते. त्याच वेळेस नाना जीजी सगळ्यांना प्रशांतला बघून धक्काच बसतो. असा कसा प्रशांतचा जीव गेला, हे कसं शक्य, असे असंख्य प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाले असतात. रुजिदा मात्र आता प्रशांतच्या डोक्यावरती डोकं ठेवून जोरजोरात रडत असते. मंजिरी जीजी तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेस जीजी मला लागते, हे कसं शक्य आहे, प्रशांतचा जीव असा कसा गेला, हे काय झालंय, कोणी केलंय. त्याच वेळेस मंजिरी मला लागते, जीजी हे कोणी केलं हे मला माहिती नाही, पण काल जेव्हा रायाचा जीव वाचवायचा होता ना तेव्हा प्रशांत दाजीच माझ्या मदतीला आले होते. म्हणजे रायाचा ताप खूप वाढत होता, त्यांनी एक लेप बनवून दिला होता. तो लेप लावल्याने रायाचा ताप कमी होत होता, पण तरीही राया बरा होत नव्हता. त्याला ठीक करावं म्हणून प्रशांत दाजी शेजारच्या गावात वैद्यांना आणायला गेले होते, पण ते जे गेले ते परत आलेच नाही. आणि त्यानंतर काय झालं जीजी मलाही खरंच माहिती नाही. आता मात्र मंजिरीचं हे बोलणं ऐकताच आता रायाच्या लगेच लक्षात येतं, हे सगळं केलंय घोरपडेनी. त्याच वेळेस आता शशिकलाच्याही लक्षात आलेलं असतं, हे सगळं याचा अर्थ हे सगळं केलंय तो म्हणजे घोरपडे. आता शशिकला तडक इकडे घोरपडेच्या घरी येते. घोरपडे इथेच आता सोफ्यावरती बसलेला असतो. त्याच वेळेस शशिकला येते आणि घोरपडेचा गळा आवळते आणि मला लागते, अरे का केलं असं, का माझ्या जावयाला मारलं तू, अरे हे सगळं करून तू खूप मोठी चूक केली हां, तुला सोडणार नाही मी. तेव्हा जेम लागतो, मग काय करू मी, काय करणार होतो, तुझा तो जावई त्याच्यामुळे आज राया जिवंत या, तो त्या रायाला मदत करत होता, औषधं पुरवत होता, काय गरज होती हे सगळं करायची त्याला. आणि एवढंच नाही, तूड तुडवला त्याला, रायाचा पत्ता सांग, कुठे राया मंजिरी सांग, पण तरीही बोलायला तयार नव्हता, त्यामुळे मारून टाकलं त्याला मी. आता मात्र शशिकला मला लागतं, रे पण माझ्या रुजिदाचं काय आता, तिचं काय करू मी, अरे विधवा केलंयस तू तिला. तेव्हा जयम लागतो, तिचं कशाला टेन्शन घेते, अरे तरुण ताटी पोर आहे तुझी ती, लग्न करून टाक की तिचं दुसरं. हे बघ त्या मंजिरीचं लग्न होऊ शकतंय, मग रुजिदाचं का नाही होऊ शकत, करून टाक तिचं दुसरं लग्न. तेव्हा शशिकला मला लागतं, डोक्यावर पडलाय का तू. त्याच वेळेस जयम लागतो, हे बघ तुला जमत असेल तर तुझ्या या कामात मी तुला मदत करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राया मंजिरीचं लग्न होता कामा नये. ते दोघे एकत्र जर आले ना तर बघ सगळं संपून जाईन, कारण त्या रायामुळे तुझा जावई गेला एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तुला तुझ्या जावयाच्या जीवाचा बदला घ्यावाच लागेल, त्या रायाला सोडायचं नाही. आता मात्र शशिकला लगेच रागानेच म्हणू लागते, हो आता मी माझ्या जावयाच्या जीवाचा बदला घेणार, सोडणार नाही त्या राया मंजिरीला. आता मात्र शशिकलाही खूप भडकलेली असते. तर आता इथे काही दिवसानंतर दाखवलेलं असतं, मंजिरीच्या घरात आता प्रशांतचा फोटो लावलेला असतो. आता पाहुणे मंडळी आलेले असतात. रुजिदाने पांढरी साडी घातलेली असते. सगळे काही रडत असतात, रुजिदाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. शशिकलाही आता रुजिदाकडे बघून आता रडत असते. त्याच वेळी जिजीम लागते, रुजुदा अगं किती रडशील, आता किती दिवस उलटले तरीही तू शांत व्हायचं नाव घेत नाही रुजिदा. अगं तुला आता खंबीर व्हावं लागेल, तुला या दुःखातनं बाहेर निघावं लागेल रुजिदा. हे बघ तू रडू नको बरं. मंजिरी जीजी रुजिदाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण रुजिदा काही शांत होण्याचं नावच घेत नाही. त्याच वेळेस शशिकला लागते, रुजिदा अगं बास कर की आता, अगं तर किती रडशील तू. तेव्हा जिजीम लागते, हो रुजिदा आता तुला सावरावंच लागेल. तेव्हा रुजिदा लागते, कसं सावरू जीजी, अगं
आता मला माझ्या मुलीची जबाबदारी दिसते ग, कसं सावरू? तेव्हा जिजीम लागते, हो रुजिदा, तुला आता तुझ्या मुलीला मोठं करायचे, तुला खंबीर व्हावंच लागेल. त्यावर रुजिदा आता जिजीच्या गळ्यात पडून रडू लागते आणि म्हणू लागते, जिजी अगं एवढी डोंगरा एवढी जबाबदारी मी नाही एकटी पेलू शकत ग, काय करू? प्रशांत असा कसा सोडून गेला आम्हाला? हे कसं झालं ग जिजी? असे म्हणत आता रुजिदा रडत असते. आता मात्र रायाला हे सगळं बघवत नाही. त्याच वेळेस हवालदार सानप येतो आणि मला लागतं, हे घ्या, हे प्रशांतचं सामान आहे. आता राया पटकन त्या सामानाचा बॉक्स आपल्या हातात घेतो. त्याच वेळेस रुजिदा पटकन रायाजवळ येते आणि ते सामान आपल्या हातात हिसकावून घेते आणि त्याला मिठी मारतच रडू लागते. प्रशांत कुठेस तू? असे जोरजोरात रडत असते. रायाला मात्र रुजिदाची ही अवस्था बघवत नाही. त्याच वेळेस हवालदार सानप म्हणू लागतो, प्रशांतचा रात्रीच ॲक्सिडेंट झालाय, कोणीतरी त्याला गाडीने उडवलंय आणि त्याला खूप मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. तेव्हा लगेच राया लागते, हवालदार उगाच तोंडाला येईल ते बोलू नकस, ॲक्सिडेंट म्हणून केस घोषित करतात आणि मोकळे व्हाल. हे बघा, हा मर्डरही असू शकतो. कोणीतरी प्रशांतचा जीव घेतला एवढं माझ्या लक्षात येते. तेव्हा हवालदार सानप म्हणू लागतो, नाही असं काहीही नाही आणि जर तसं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा कोणावर संशय आहे का? तसं सांगा, मग तशी छानबीन करू आम्ही. तेव्हा लगेच रायम लागतो, संशय नाही, आमची खात्रीच आहे, हे सगळं ना त्या घोरपडेने केलंय, त्यामुळे तुम्ही त्या घोरपडेला अटक करा. तेव्हा लगेच आता हवालदार सानप म्हणू लागतो, नाही आम्ही सांगतोय ना, ही केस ॲक्सिडेंटची, रात्री ॲक्सिडेंट झाला आणि प्रशांतला जास्त मार लागलाय त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय, दुसरं काही नाही. असे म्हणून आता हवालदार सानप तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस रायम लागतो, जिजी एक डाव एक खून माफ कर तुझ्या या मुलाचा. बघ त्या घोरपडेचा नाही तिथे जाऊन गळा घोटला ना तर नावाचा राया नाही, सोडणार नाही. मला माहिती आहे प्रशांतचा जीव त्या घोरपडेनेच घेतलाय, कारण प्रशांत माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता ना, म्हणून हे सगळं केलंय त्या घोरपडेने. मी त्याला सोडणार नाही, आता बाद झालं. असे म्हणून राया निघालेले असतानाच आता रडत असणारी रुजिदा रायाला थांबवते आणि लागते, राया थांब, मी प्रशांतला गमावलंय रे, मला आता माझ्या भावाला नाही गमवायचे राया. हे बघ प्रशांत माझ्या आयुष्यातनं निघून गेलाय, आता फक्त मला माझ्या मुलीला मोठं करायचं आहे. मला हे सगळं कोणी केलं, का केलं हे जाणून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे राया मला कुणावरही कुठलीही केस करायची नाही आहे राया, थांबव हे सगळं. तेव्हा राया रुजिदाजवळ येतो आणि मग तू रुजिदा तू शांत हो बरं, तू रडू नको बरं. तेव्हा रुजिदा मला ते कसं शांत हो राया, अरे माझ्या मुलीला सोडून आज प्रशांत निघून गेलाय, काय करू मी, कसं तिला मोठं करू? असे म्हणत आता रुजिदा रडत असते. रायाला मात्र खूपच राग आलेला असतो. रागाच्या भरातच राया इकडे बाहेर येतो. तेवढ्यात लगेच आता मंजिरी रायाच्या पाठोपाठ येते आणि म्हणू लागते, राया हे बघ तू सध्या आता शांत हो बरं, रागाच्या भरात उगच काहीतरी करून बसू नको. हे बघ रुजिदाला सावरणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता. तेव्हा रायम लागतो, काय करू मिस बाहेर मी, हे बघ हे सगळं त्या घोरपडेने केलंय, प्रशांतला मारलंय, नाना जिजीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या जीवावरती उठलाय, एवढं समज करत असतानाही त्या घोरपडेला मी काहीच करू शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटतंय. कसं तरी ते सगळे आरोप लावून त्या घोरपडेला जेलमध्ये पाठवायचं होतं, पण ऐन वेळेस त्या निक्कीने स्वतःवरती सगळा आळ घेतला आणि त्या घोरपडेला मोकळं सोडलंय. मला ना काय करावं काही सुचत नाही आहे मिस बाहेर. त्याच वेळेस शशिकला दरवाज्यातनं डोकावून आता राया आणि मंजिरीचं हे सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया आता सध्या तरी तू शांत हो. तेव्हा राया लागतो, नाही मिस बाहेर, तो घोरपडे असा समोर बघून मी शांत नाही राहू शकत. आता बास, आता त्या घोरपडेला सुट्टी नाही, त्याची कुट्टी होणार. बास आता पुरे झालं. आता हा राया त्या घोरपडेला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आता मिस्फायरला विचारू लागतो, मिस्फायर अगं पण तू माझ्याबरोबर संसार करायला तयार आहे ना, तू माझ्याशी लग्न करशील ना? तेव्हा मंजिरी मला लागते, हो राया मी तुला सगळं काही माझ्या मनातलं सांगणार आहे. असे म्हणून आता इकडे मंजिरी विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायाला मला लागते, विठुराया अरे मला रायाबरोबर संसार थाटायचा आहे आणि हे सगळं माझ्या मनातलं मला रायाला आज सांगायचं आहे. त्याच वेळेस पाठीमागनं एक गुरुजी येतात. आता लगेच ती गुरुजी बोलू लागतात, नाही तू असं काहीही करू शकत नाही, कारण तू विसरली तुझ्या आयुष्यात संसाराचं सुख नाही आहे. ज्याच्या कुणाच्या आयुष्यात तू जाशील त्याची माती होईल एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तुझ्या आयुष्यात लग्न संसाराचा योग नाही आहे मंजिरी, एवढं लक्षात ठेव. आता मात्र शशिकला आणि जयचा हा डाव मंजिरी आणि राया कसे उधळून लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.